नमस्कार मित्र हो, श्रोते हो, रसिकजन हो. आपल्या सर्वांसमोर एक व्यक्ती किंवा देश नाही तर मानव जातीसमोरचं एक संकट म्हणजे कोरोना आहे. या प्रादुर्भावामुळे जी आपली दुर्दशा झालेली आहे ती खूप चिंता करणारी आणि दुःख वाटणारी आहे. आणि आज मी एक लेख वाचला तंबी दुराई यांचा महाराष्ट्र टाइम्समध्ये दीड दमडी. खरंच मित्रांनो, हा लेख वाचल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ झालो. आपण म्हणाल की या लेखाचं अभिवाचन काय करायचं, पण मी तुम्हाला सांगतो, हा लेख वाचल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ तर झालोच, पण हे वाचत असताना हसलोही. पण मला त्या हास्याचा अर्थ कळाला नाही. ही मनातली व्यथा होती, दुःख होतं का काय. तुम्ही हा लेख आवर्जून वाचा किंवा ऐका. लेखाचं नाव आहे दीड दमडी आणि याचे लेखक आहेत तंबी दुराई. या सदरामध्ये लिहिलेला लेख आहे, देह वाहत राहिले. गंगेच्या प्रवाहाच्या गतीने वाहता वाहता दोन देहाची टक्कर झाली. एक देह दुसऱ्या देहाला म्हणाला, माफ करना भैया, गंगा मैयाचा प्रवाह जिकडे घेऊन जाईल तिकडे मला जावं लागत आहे. माफ करना भैया, तुला माझी लाथ लागली, त्यात माझा काही दोष नाही. दुसरा देह म्हणाला, मैंने कब बुरा माना. भाई साहब, मैंने कब बुरा माना. गेले काही दिवस कोणी माझ्या जवळही येत नव्हतं. स्पर्श वगैरे तर दूरच. त्यामुळे तुझा पाय लागल्यावर मला उलट बरं वाटलं, जरा माणसात आल्यासारखं वाटलं. पहिला देह त्या दुसऱ्या देहाला म्हणाला, मला तर जिवंत असल्यासारखं वाटत आहे. आधी मी आयुष्य जिकडं घेऊन जाईल तिकडं जात होतो. आता गंगा मैयाची मर्जी होईल त्या दिशेने वाहत आहे. तेव्हा माझ्या हातात काही नव्हतं आणि आताही माझ्या हातात काही नाही. पाण्याला जीवन म्हणतात आणि आता पाण्यावर माझं हे संपलेलं जीवन तरंगत आहे, असंच वाटतंय मला जणू. हे ऐकून दुसऱ्यानं विचारलं, कवी वगैरे होतात की काय तुम्ही? खूप छान बोलतात. मला असं छान बोलता नाही येत. 4 इयत्ता शिकलो कसा तरी, आणि पिताजीकडून ऐकून ऐकून पाठ झालेले काही श्लोक, काही मंत्र आणि पूजापाठ सांगून कसा बसा गुजारा करत होतो. पहिला देह प्रवाहाच्या हेलकाव्यासह दुसऱ्याच्या जवळ येत म्हणाला, ओ म्हणजे पूजा सांगायचास का? वा, मग तर बरं झालं. उपरवाल्याकडे तुला थेट प्रवेश मिळेल. बरं झालं भेटलास, कारण तुझ्यासोबत कदाचित मलाही चांगली ट्रीटमेंट मिळेल आणि वरच्या जगात काहीतरी चांगलं आयुष्य मिळेल. ते ऐकून दुसऱ्याने सुस्कारा सोडला आणि म्हणाला, पता नहीं मैंने जो रटा था वह बोल देता था. मी म्हणत होतो ते बरोबर होतं की चूक ते माहीत नाही. माझं मन मात्र साफ होतं. सगळं मनापासून करायचो, सगळं मनापासून म्हणायचो. अब रामजी ही सही, मंत्र देखते हैं, मंत्र पाठ से खुश होते हैं, या मेरी सच्ची भावना से. हे सगळं आता पण वर पोचल्यावरच कळणार आहे. तूर्त आता गंगा मैया तिकडे घेऊन चालली आहेच,
बघू काय होतंय ते. दोन्ही देहांना वाहत राहण्या वाचून पर्यायच नव्हता. पण या अखेरच्या प्रवासात कोणाची तरी सोबत असल्याचं त्या दोघांना समाधान होतं. आणि मग हा संवाद वाढवत पहिल्या देहानं विचारलं, टीका लिया था क्या? दूसरा देह म्हणाला, वो किसी ऐप की बात कर रहे थे, आधार कार्ड, रजिस्ट्रेशन असं काही म्हणत होते. तिथं नाव नोंदवायचं वगैरे बऱ्याच भानगडी सांगत होते. एका साध्या इंजेक्शनसाठी एवढ्या यातना माझ्याच्यानं काही झालं नाही. आणि मग या कोरोनानं मला धरलं. पहिला म्हणाला, पर मैंने तो टीका लिया था, दूसरा नहीं मिला. ते सांगत होते की लवकरच भरपूर उपलब्ध होणार आहे. पण लवकर भरपूर उपलब्ध होणार हे वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आता तुम्हाला सगळं मिळणार, भरपूर मिळणार असं सांगायचे. कधी धान्याच्या बाबतीत, कधी रॉकेलच्या बाबतीत, कधी नोकऱ्याच्या बाबतीत, एन केन प्रकारे तुम्हाला सगळंच मिळेल असं सांगायचे. लवकर याचा अर्थ मला चांगलाच माहित होता. दूसरा टीका मिलने से पहले ही कोरोना ने धर दबोचा मुझे. दुसऱ्यानं आधीचा जो अनुत्तरित राहिलेला प्रश्न पहिल्याला पुन्हा विचारला. मैंने पूछा था, कवि आहेस का तू? पहिला म्हणाला, नहीं मैं मास्टर था, स्कूल में पढ़ाता था. पण शाळा तर बंद आहेत. शाळा बंद तर पगार बंद. पगार बंद तर श्वास कसा घेणार? आधी पगार नसल्यामुळे श्वास घ्यायला जड जात होतं. मग कोरोनामुळे श्वास गुदमरायला लागला. गंगेचा प्रवाह या दोन्ही देहांना पुढे घेऊन जात होता. कधी ते एकमेकाच्या जवळ येत, तर कधी ते एकमेकापासून दूर जात होते. एकदा दोघांच्या मध्ये भली मोठी मगर आली. डोळे मिटून तोंड उघडून ती पोहत होती. तिला पाहिल्यावर पहिला म्हणाला, जिवंत असतो तर किती भीती वाटली असती. हो ना, आपल्या दोघांनाही या मगरीची खूप भीती वाटली असती आपल्याला. दुसरा हसून म्हणाला, मरणांतनी वैरणी निवृत्तम न प्रयोजनम. हे जिवंत व्यक्तींना लागू होतं. जो मेलेला असतो त्याच्या दृष्टीनं भीती संपून जाते. हे आज कळलं. जगण्याची, मरण्याची, आपल्याला काय होईल का, कोणी काही म्हणेल का, मुलांचं सगळं नीट होईल का, घराचं काय होईल, अशी सतत कुठली ना कुठली भीती वाटत असते. जिवंतपणी आता ती अजिबात वाटत नाही. पहिला म्हणाला, मगाशी मला विचारत होतास कवी वगैरे आहेस की काय, पण तू किती आता छान बोललास. मृत्यू म्हणजे भीतीपासून मुक्ती. जिवंत असताना आपल्याला सर्वाधिक भीती मृत्यूचीच वाटते. सतत डोक्यामध्ये तणाव राहतो की आपला कधी मृत्यू होईल. खरं किती विचित्र आहे. दुसरा म्हणाला, संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ दोन्ही पिताश्रीकडून आलं होतं. आता वाटतं की प्रत्येक गोष्टीला दोन अर्थ असतात. एक आपल्याला कोणीतरी सांगितलेला,
आणि दुसरा आपल्याला स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून कळलेला. आणि हीच अनुभूती खरी ना. जसं आता कळलं आपल्या दोघांना की मृत्यू झाल्यानंतर जीवनाची भीती वाटत नाही, आणि क्षणभर दोन्ही देह अंतर्मुख झाले. थोडा वेळ काहीही न बोलता वाहत राहिले. कधी मासे, कधी साफ, कधी पाण्याची रिकामी बाटली, कधी निर्माल्य, कधी प्लॅस्टिकच्या पिशव्या. असं काही काही दोन्ही देहांना स्पर्शून जात होतं. गंगेच्या खळाळत्या प्रवाहाचा आवाज सोडला तर दुसरा कुठलाही आवाज येत नव्हता. पहिल्याला ही शांतता बोचू लागली. तो दुसऱ्याला म्हणाला, मी काही संस्कृत श्लोक वगैरे शिकलो नाही, परंतु कबीराचे दोहे वाचलेले आहेत. आणि कबीर म्हणायचे, कबीर मरना तह भला जहां अपना ना कोई, आमिक भके जनावरा नावून लेवे कोई. जिथं आपलं कोणीच नाही तिथं मरण यावं, आणि आपला हा देह खाऊन एखाद्या जनावराचं पोट भरावं. हे प्रत्यक्षातही येऊ शकेल असं कधी वाटलं नव्हतं मला. त्याचा सूर खंतावलेला आहे असं वाटलं, आणि म्हणून याचा अंदाज दुसऱ्याला येत नव्हता. परंतु कबीराच्या दोह्याचा धागा पकडून त्यानं पहिल्याला विचारलं, कैसे हुए मृत्यू आपकी. दुसरा म्हणाला, ऑक्सिजन नाही मिळालं वेळेत. माणसाला योगी म्हटलं किंवा जोगी म्हटलं तरी तो माणूसच ना शेवटी. हवेतला ऑक्सिजन सिलेंडरमध्ये नाही ना भरू शकत तो. आता येईल मग येईल म्हणून देह वाट पाहत होता. ऑक्सिजन येत नाही हे पाहून नर्स हळूच आवाजात डॉक्टरला म्हणाली होती, 10 मिनिट 5 मिनिट बस. ऑक्सिजन नहीं मिली तो खेळ खतम. आणि खेळ संपलाच. तू कसा मेलास. वाढलेल्या वेगावर हेलकावे खात पहिला म्हणाला, तू भाग्यवान होतास रे, तुला बेड मिळालं. ऑक्सिजनची नकार घंटा ऐकावी लागली. मी तर बेडच्या प्रतीक्षेत वरांड्यात पडून होतो. तिथंच मृत्यूनं गाठलं. हॉस्पिटल प्रशासनाला बरं वाटलं. एका बेडची मागणी कमी झाली. आपण मेलो आहोत याचा धक्का एवढा मोठा होता की स्मशानात अंत्यसंस्कार करण्याऐवजी मला गंगेच्या प्रवाहात कोणी आणि का टाकून दिलं तेही आता आठवत नाही. तू कसा काय आलास गंगा मैयाच्या कुशीत. दुसऱ्याची मान प्रवाहासोबत हेलकावे खात होती. तो म्हणाला, आयुष्यभर जिल्ह्याच्या बाहेरही जाऊ शकलो नाही. गंगामयानंच ठरवलं असेल याला, नाहीतर किमान याच्या देहाला तरी जिल्ह्याबाहेरचा प्रदेश दाखवावा. देह वाहित राहिले ना. प्रवाहाला अंत होता ना प्रवासाला. देह वाहत होता. आपण वाचा किंवा ऐका,